तपासणारा असं वाटायचं याला दाखला काढून दिलेलं बरं का, याला याच्यातलं उत्तर करा. अशी एक गोष्ट असायची हिंदीमध्ये. गोष्ट डेव्हलप द स्टोरी. एक मुर्गी, सोने का अंडा, आणि त्याला म्हणे डॅश आहे. आणि त्या गोष्टीचा हातात करून द्या. सोने का अंडा देती थी, एक मुर्गी थी आणि सोने का अंडा देती थी. तपास आणि देती थी. आज तुमच्याकडे सुविधा आहेत, सुविधा आहेत तुमच्याकडे, सगळ्या किंमत नाहीये, किंमत नाही. 60% इझी आहे. आज आपल्याला हाय मेरिट मध्ये लागायचं आहे. म्हणून तुम्हाला एक पहिल्यांदा एक वाक्य सांगतो. घरची परिस्थिती गरीब आहे म्हणून मी शिकत नाही, हा पर्याय चुकीचा आहे. नीट आहे का? आपली परिस्थिती गरिबीची आहे म्हणून मला मार्क पडत नाही किंवा माझ्या शिक्षणाला तो अडथळा आहे, हे वाक्य चुकीचं आहे. आपण जर सतत प्रयत्न करीत राहिलं आणि सतत कष्ट करीत राहिलं आणि शिक्षकाचं योग्य मार्गदर्शन जर घेत राहिलं तर परिस्थितीवर सुद्धा मात करता येते. यावर तुमचं काय मत आहे? गरिबी अडचण नाहीये. तुम्ही जो बल्ब वापरता त्या बल्बचा शोध ज्यांनी लावला त्यांचं नाव आहे थॉमस एडिसन. आणि थॉमस एडिसन हे सायंटिस्ट शिकत असताना ते विद्यार्थी होते. 4 वेळा नापास झाले, 4 वेळा. त्यांना शिकवणारे जे शिक्षक होते मॅडम, त्यांनी त्यांच्या वहीच्या पाठीमागे लिहून दिलं की त्यांच्या आईला की तुम्ही तुमचा मुलगा शाळेत पाठवू नका, तो कधी पास होऊ शकत नाही. त्याच्या डोक्यात प्रकाश नाही, कशाचा? ज्ञानाचा प्रकाश नाही. पण त्या विद्यार्थ्याने एवढा अभ्यास केला की जगाच्या डोक्यात प्रकाश पाडला. आज बल्बचा शोध कोणी लावलाय? थॉमसन. तसं तुम्ही 10वीची पोर आहेत, 10वीची 11वीची पोर आहेत. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हा रूल तुम्ही सगळ्यांनी पाठ केलाय. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. हा तुमच्या पाठ आहे सगळ्याचा. आणि त्याला मराठी मीडियम वाले जर असतील तर त्यांना एकदम सोपं आहे. ऊर्जा सदैव अक्षय असते, ऊर्जा सदैव अक्षय असते. हा रूल आहे, हा रूल आहे. मग आता ती एनर्जी तुम्ही करणार कशी? हा माझ्याकडे बल्ब आहे, आपला माईक आहे, माईकवर मी बोलतोय. याच्यामध्ये एनर्जी कोणती आहे सध्या? याच्यात एनर्जी कोणती आहे सध्या? इलेक्ट्रिकल एनर्जी. करेक्ट. आता माझ्या तोंडातला शब्द त्यावर आदळतोय त्यावेळेस तुम्हाला त्याचा काय येतोय? आवाज जास्त येतोय. म्हणजे माझी एनर्जी कोणती आहे? ध्वनी एनर्जी म्हणजे साऊंड एनर्जी. आणि याच्यातली एनर्जी कोणती आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी. मग एनर्जी मी निर्माण केली की ट्रान्सफर केली? ट्रान्सफर केली. इलेक्ट्रिकल ऊर्जा ट्रान्सफर झाली. म्हणजे एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट जसं न्यूटनचा 3रा नियम आहे पहा, ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट देअर डायरेक्शन इज अपोजिट. ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल. इट इज न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन इन 9th स्टँडर्ड. 9वीच्या 3ऱ्या पहिल्या प्रकरणामध्ये आहे विज्ञान पेपर 1च्या. तर त्यामध्ये ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल. मग तुम्हाला पहिलं काम करावं लागेल की तुमच्या शरीरामध्ये मी कमी नाही, मी काहीतरी करू शकतो, माझ्यामध्ये काहीतरी करण्याची धमक आहे आणि मी ते करून दाखवणार आहे, अशी सदैव पॉझिटिव्ह ऊर्जा तयार झाली पाहिजे. पॉझिटिव्ह ऊर्जा. हे मला जमत नाही हा प्रश्न चुकीचा आहे. 80% पोरांचं गणिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सगळ्या पोरांना काय जमत नाही? बऱ्याच पोरांना काय जमत नाही?
गणित, गणिताचा विषय जवळजवळ निगेटिव्हिटी आहे, वापरतो आपण. इंग्लिश निगेटिव्ह. मग आपल्याला इंग्रजी जमत नाही चांगलं, गणित जमत नाही, मग आपल्याला वर्गात जमतं काय? मराठी. आता मराठी चांगलं जमत असं जर म्हणावं तर वडिलांच्या आईला काय म्हणतात? आजी. आणि आईच्या आईला काय म्हणतात? आजी. मग आजीला वेलांटी पहिली का दुसरी? तिसरी असतच नाही ना. एक तर पहिली नसते, दुसरी. मग आता आपल्याला मराठी समजतं असं जर म्हणावं तर आजीची वेलांटी अजून क्लिअर माहित नाही. त्याच्यामध्ये दोन प्रश्न आहे. आई ज या शब्दाला जर दुसरी वेलांटी असेल, दुसरी वेलांटी, तर त्या शब्दाचा अर्थ होतो वडिलांची आई किंवा आईची आई. पण जला जर पहिली वेलांटी असेल तर अर्थ वेगळा आहे त्याचा. जला जर पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ असा आहे अभी और इसी वक्त, क्विक एक्शन, इमिजिएटली, ताबडतोब, आत्ता, असं त्याचा अर्थ. म्हणजे मराठी एवढा सांगा इंग्लिश पेक्षा मराठी. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. इंग्लिश पेक्षा मराठी. कारण कारण आहे इंग्लिशला उकार कामा. हे काय प्रश्नचिन्ह आहे, त्याला उद्गारवाचक चिन्ह आहे, क्वेश्चन मार्क आहे, त्याला क्वेश्चन मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. हे आहे म्हणजे डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच असं आहे. पण मराठीला काना, मात्रा, उकार, वेलांटी म्हणून सगळ्यात अवघड भाषा हिंदीचा काय प्रश्न नाही. हिंदी तुम्ही कशी, जर संस्कृतला कसं म्हणायचं? संस्कृत आपल्याकडे राहिली नाही, आता आपण करीत नाही, तुमच्याकडे राहिलं नसेल. संस्कृत आपल्याला जमतच नाही. आपण संस्कृतवर काय देतोय? कोणत्याही शब्दावर आपल्याला एखाद्या मुलाला विचारलं संस्कृत काय, त्याचा एकच शब्द आहे अनुस्वार देतम संस्कृत होतम. तो त्याच्यावर किंमत द्यायचा प्रयत्न करतो. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मुलांना मी आज सांगणार आहे, गरिबी ही मोठं होण्याला कारणीभूत नाही. हे तुम्हाला मान्य आहे का? बोला. आणि हे मान्यच करावं. मग तुम्ही गरिबावर मात कधी करू शकता? सतत कष्ट करणे, सतत कष्ट करणे, सतत कष्ट करणे. आणि एखादी गोष्ट तुम्हाला जर समजली नाही तर ती दुसऱ्याला विचारणं, याच्यात तुम्हाला कमीपणा वाटतो. कमीपणा वाटतो. तुम्ही आता एवढे विद्यार्थी ना, यातले 25 विद्यार्थी सुद्धा शिक्षकाकडे जात नाहीत की आम्हाला गणितामधलं हे सूत्र कळलं नाही. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. टॅन 45 किती? टॅन 45 किती? टॅन 16 किती? आपल्याला माहिती. टॅन 45, टॅन 45, टॅन 16, कॉस 16. नाही, आपण विचारत नाही सरांना. टक्का पाठ करायचा आणि पाच चाललाय तेवढं टक्का पाठ केला. आपण विचारत नाही टॅन थिटा, साइन थिटा, कॉस थिटा किंवा कोसोटेट, बाकोबा, कोबाको, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी. आपण हे विचारत नाही. आपण काय करतो? शिक्षक फळ्यावर देतोय, आपण ते वहीत घेतोय. तसं नाहीये, तसं करायचंच नाही. तुम्हाला पहिली गोष्ट, जी गोष्ट तुम्हाला समजत नाही ती विचारणे, यात अजिबात कमीपणा नाही. तुमचं काय मत आहे? आणि आपण काय म्हणतो? शिक्षकाला कसं काय विचारावं? अहो, शिक्षक त्याच्यासाठीच आहे ना. आणि ते तुम्हाला विचारा म्हणतात, पण तुमच्याकडे मोबाईल हातात असल्यामुळं वेळच कुठे. तुम्हाला पहिली गोष्ट मी सांगतो तेवढी करावी लागेल. एक, गरिबी हा मोठं होण्याचा मार्ग नाही, म्हणजे अडचण नाही, हे मान्य आहे तुम्हाला. बोला. दोन, तुम्हाला कष्टच करावे लागतील. कारण इथून पुढचं जे जग आहे तो काळ पहिला वेगळा होता. मुलांना पूर्वी 10वीवर डीएड होतं. किती? 10वीवर. 10वी झाला की तो डीएड व्हायचा. मग डीएड झाला की 2 वर्ष नोकरी हमखास, नोकरीचा प्रॉब्लेम नाही. मग 10वीला तो असायचा 16 वर्षाचा. 2 वर्षाला तो डीएड व्हायचा. तो किती वर्षी नोकरी लागायचा? 18. नंतर 12वीवर डीएड झालं.
म्हणजे तो 18 वर्षानं 12वी व्हायचा, 18व्या वर्षी 20व्या वर्षी तो DED व्हायचा, आणि साधारणपणे 21-22 वर्षांनी तो नोकरी लावायचा. मग त्याचं सर्व्हिस भरपूर व्हायची. आज तसं नाहीये. आज प्रत्येक क्वालिफिकेशनला तुम्हाला 23 वर्ष लागतात ग्रॅज्युएशन व्हायला. ग्रॅज्युएशन व्हायला पुन्हा त्याला आलं BED, त्याला पुन्हा आली MPSC, आपलं BED आलं, पुढे MSc आली, MPhil आलं, PhD आलं. तुम्ही आयुष्यभर शिकत राहणार कधी? तुम्ही शिकतच राहणार. शिकत राहणार कधी? त्याकरता तुम्हाला असं एक क्षेत्र निवडलं पाहिजे की त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जो छंद आहे त्या छंदात आपण काय करतो. 12वीला आपल्या 10वीला 65% मार्क, 10वीचे 65 मार्क म्हणजे 32% मार्क ते. 10वीला जर एखाद्या मुलाला 65% मार्क पडले तर त्याचे हाय स्टडी करून किती येते? 32. म्हणजे तो नापासच आहे. 32 वाला तो 60% मार्क काहीच नाही. आणि आपण काय करतो, 60-70%, 80 मार्क पडले का आपलं स्वप्न सुरू करायला सुरुवात करतो. का? इंजिनिअरिंगला जायचं. किती टक्क्यावर? 60-65 वर. आता आपण इंजिनिअरिंगला जर गेलो, घरच्यांना दबाव द्यायचा, मला असं करायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. मग आपली बाजू घेणाऱ्या वडिलांपेक्षा जास्त जवळ असते. आई म्हणते मा एकच आहे आपल्याला, त्याच्या इच्छा पूर्ण करा. तर नाहीतरी आपल्याला कोणासाठी करायचं आहे? एकच मुलगा आहे आणि त्याला मार्कही तसे चांगले. आता ते तिला माहितच नाही हे मार्क कसे आहेत. तिला माहिती आहे की माझ्या पप्याला मार्क 65, पण माझ्या पप्याला शाळेत 20 मार्क होते. 10वीला शाळेत 20 मार्क होते. मग ते 20 आम्ही समाजाचा अनुभव घेत असताना पोरांनो वाक्य सांगून ठेवतो तुम्हाला, जग किती बदलू द्या, जग बदलू द्या, ज्ञानाचं व्हॅल्युएशन कमी होत नाही. जग बदलतच राहणार. ज्याची त्याची भौतिक पातळी वेगळी. एव्हरी मॅन हॅज अ टू ब्रेन बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. प्रत्येकाच्या डोक्यात जरी 2 मेंदू असले ते प्रत्येकाच्या मेंदूची कॅपॅसिटी वेगळी आहे. काही मुलांना वर्गात शिक्षकाने सांगितल्याबरोबर समजतं, काही जणांना 5 जण वेळा सांगून समजत नाही, आणि काहींना 9वीतून 10वीत गेलं. प्रत्येकाची कॅपॅसिटी. तुम्ही अभ्यास करा आणि तुम्हाला सांगतो पोरांनो, ज्ञानाची किंमत कधीही कमी होत नाही. कधीच नाही. हा जग राहणार आहे. जगाचा विषय सोडून द्या, ते बदलतच राहणार आहे. बदलत सगळं हे जग कसं आहे. रेडिओ गेला, टीव्ही आला, टीव्ही गेला, DVD आला, DVD आला, CD आला, प्लेअर आला, मोबाईल आला, लॅपटॉप आलं, फेसबुक आलं, स्टेटस आलं, इंस्टाग्राम आलं. हा बदल होत चालला. इंस्टाग्राम आलं, स्टेटस आलं, आता नवीन आहे काहीतरी ते येत राहील. पण ज्ञानाची किंमत कधी? विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून असते. आणि तुमच्याकडे जेव्हा ज्ञान असेल तेव्हा एवढा मोठा समाज तुमच्या समोर वाकलाच जातो. तुमचं काय मत आहे? वाकलाच जातो. 55 विद्यार्थी आहे, एक शिक्षक आहे, पण एका शिक्षकाच्या अड्डेत 55 विद्यार्थी आहेत. तो बस म्हटलं की बसतात, ते लिहून घ्या म्हटलं की घेतात, गृहपाठ करा म्हटलं की करतात. का? त्या शिक्षकाजवळ असणार ज्ञान आहे. आणि आज किंमत कशाला आहे? ज्ञानाला आहे. मग तुमच्या ज्ञानात जर भर पडायची असेल, आता तुम्ही वाचन तर काही करतच नाही. वाचन करायचं तुमचं काही संबंध? वाचन करायचं तुमचं काय संबंध नाही. आम्ही 4-4, 3-3 तास वाचन करतो रोज. वाचनच करीत राहिलं पाहिजे सतत. आणि तुम्हाला अजून एक मुद्दा करावा लागेल. 2-3 मुद्दे आहेत. कष्ट तर करावेच लागतील. ज्ञानाची किंमत कमी होत. तुम्ही काहीच बोलले नाही. ज्ञानाची किंमत कधी कमी होत नाही. आणि ज्ञानी माणसाची किंमत लोकांनी कमी जरी केली तर करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याची किंमत कमी होऊ शकत नाही ना. तुम्हाला कोणता माणूस अडथळा आणणार आहे? कोणता? तुम्ही आता वर्गात पहिला येणारा मुलगा आहे समजा, हाय ब्रिलियंट, त्याला मित्र कोणते आहेत?
त्याला मित्र कोण आहे? एक वाक्य ऐकायचं ना, ज्याचे मित्र चांगले त्याचं जीवन चांगलं, आणि ज्याचे मित्र खराब त्याचं जीवन बरबाद. ज्याचे मित्र खास त्याचं जीवन खास. आता कार्यक्रम संपल्या प्रत्येकाने आपले मित्र तपासायचे. हा, त्याला सांगायचं बस तुझी माझी आता दोस्ती नाही का, मी इंद्रियांचं ऐकलंय, आता दोस्ती बिस्ती नाही, तुम्हाला माझी वही फाडून टाकणार, तुला घे, मला द्यायचं नाही. चांगल्या मित्रामध्ये चांगली वाढ होते. आणि आज आपण नेमकं मुलांना इथंच चुकतो की आपण मित्र चांगली करत नाहीत. मित्र मैत्रीण जर हुशार असेल तर आपण तिच्यामुळे निदान पुस्तक तरी उचलतोय. आज सगळी मुलं मित्रांमुळे खराब झाले. शालेय वातावरण खराब कधी होतं त्याचं उत्तर आहे का? तुमचं वय करण्याचं आहे, करण्याचं वय. तुमच्यासाठी कष्ट केलेत आईने कष्ट केलेत. मुलीनं तुमच्यासाठी आईनं कष्ट केलेत. 7:30 वाजता माझी मुलगी 10वीला आहे. तिला जर डबा द्यायचा असेल तर थंडीमध्ये ती 5 वाजता उठते. तिचं स्वप्न आहे 5 वाजता उठते, 2 पोळ्या करते, भाजी करते, डबा पॅक करून देते, आणि तुमचं सगळं आवरलं आणि तुम्ही निघताना ती सांगते, ती पण विसरशील, गाई जाशील, ठेवलंय कडप्प्यावर आहे, किचन वाट्यावर आहे, तेवढं घेऊन जा. मग त्या आईला माझी मुलगी 10वीला आहे याच्यासाठी तिला कष्ट आहे. फी भरायची आहे तुमची, वडील त्याची चिंता करतात. तुम्ही आयुष्यामध्ये काहीच करू नका. पण मुलीनं ज्या आईने आपल्याला पहाटी डबा करून दिला, ज्या आईने आपल्याला पहाटी डबा करून दिला, तुम्हाला माहित नाही मुलीनं, तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर आई तुम्हाला काम सांगत नाही. आई म्हणत नाही ओढणीवरचे कपडे काढून आण, नको. कपड्याला घडे घाल, नको. खाली भांडे मांडणीत लाव, नको. तुला अभ्यास करायचा आहे, तुझी परीक्षा आली, तुझा अभ्यास कर. तुझे कपडे ना धुण्यामध्ये देऊन टाक, मी दुपारी धुणार आहे, उद्या लागत नाही ना तुला. मग तुमच्या अभ्यासाची काळजी तुमच्यापेक्षा जास्त आई करते. आणि वडील जर म्हटले अगं तिला आज रविवार आहे, शेतात घे तुझ्या बरोबर, नाही, तिची परीक्षा आली, आई स्वतः उन्हात जाते, स्वतः तुम्हाला डबा करून देते, स्वतः तुमच्या कपड्यांना घड्या घालून देते. तुम्हाला अभ्यास करताना चहा जर लागला जागेवर देते. आई सांगते तुम्हाला मी चहा करते. पण तुम्ही आयुष्यामध्ये इतक्या मोठ्या व्हा की तुमच्या ज्ञानाची पातळी किती वाढवा, पण जिने तुमच्यासाठी डबा केला तिच्या डोळ्यात कधी अश्रू येणार नाही. हे तुमचं जीवन आहे, ती आई आहे, तिच्या डोळ्यात अश्रू येणार नाही. हे तुमचं जीवन आहे. परंतु तुमच्यासाठी फार वडील कष्ट करतात. वडिलांचं स्वप्न आहे तुमच्या वडिलांचं. मुलगा आहे डॉक्टर करायचा आहे, मुलगा आहे इंजिनियर करायचा आहे, मुलगा आहे CA करायचा आहे. स्वप्न आहे त्यांचं. काही करेल, मी पुण्याला घालेल, मुंबईला घालेल, कोळपेवाडीला घालेल, अभ्यास करेल, इंजिनिअरिंगला घालेल, डिप्लोमाला घालेल, पण माझ्या मुलाचं भविष्य मला घडवायचं आहे. माझं आयुष्य काळी आईची सेवा करण्यात गेलं, माझ्या मुलांचं जाऊ नये म्हणून वडिलांचा हट्ट असं आहे. आणि तुम्ही जर तुमच्या वडिलांना आणि आईला जर धोका देत असाल तर इंद्रिकेटचं वाक्य आहे, तुम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही. तुम्हाला त्यांना दैवतच म्हणावं लागेल. आता तुमचं काय झालंय, थोडंसं आळशीपणा आलाय. तुम्ही कधी लवकर उठत नाहीत, सकाळी कधी लवकर उठत नाही. यातले व्यायाम करणारे किती जण आहेत? 5-6 जण निघले, 15 निघले. चला, सकाळी उठल्याबरोबर सूर्यनमस्कार करणारे किती आहेत? सूर्य उगवतो हेच माहित नाही तर नमस्काराचं काय सांग नाही. तुम्ही सकाळी जितके लवकर उठाल तितके फ्रेश राहाल. तुम्हाला वाटतं का नाही असं काहीतरी करावं? हे